नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 7वा माळा चढून आल्यानंतर जेव्हा 10 रुपयाच्या चहाच्या कपापासून सुरू झालेला एक प्रवास एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसकडे येतो, लगेच लक्षात आलं असेल तुमच्या. पांढरा कुर्ता, त्याच्यावरची नेहरू टोपी आणि प्रसन्न अशा भावमुद्रेमध्ये येवले चहा एकदा पिऊन तरी पहा सांगणारा हा ग्रुप, येवले ग्रुप. आणि त्याचा हा जो प्रोग्रेस आहे ना, तो मला वाटतं की कुठल्याही मराठी उद्योगाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा प्रोग्रेस आहे. एक कॉर्पोरेट ऑफिस मी तुम्हाला दाखवतोय येवलेंचं. कॉर्पोरेट ऑफिस एका 10 रुपयाच्या चहापासून सुरू झालेल्या प्रोडक्टचं, आणि त्याच्यामध्ये गेल्याच महिन्यामध्ये त्यांनी हे कॉर्पोरेट ऑफिस सुरू केलं आहे. पलीकडे पण आपण जाऊ त्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. हा येवले चहाचा जो ब्रँड आहे तो, हे ब्रँड न्यू कॉर्पोरेट ऑफिस आहे येवलेंचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा जो ट्रेडमार्क असलेला व्हाईट, ती जी चहाची बशी आहे, तुम्ही पिला असाल, मी अनेक वेळेला पिलेलो आहे. आणि सगळ्यात मला महत्त्वाचं काय वाटलं तर इथे डिस्प्ले केलेले डोंट गिव्ह अप, इट इज ऑलवेज अ लास्ट की ऑन द की रिंग दॅट ओपन्स द डोअर. 35 वेळेला त्यांनी त्यांचा व्यवसाय ते फेल गेले, नापास झाले, आणि तो 36वा. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. नरेंद्र मोदी यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली असं म्हणतात. आणि मॅकडॉनल्ड कॉर्पोरेट म्हणजे आउटलेट्स जे वेगवेगळ्या ठिकाणचे होते मॅकडॉनल्डचे, ती बघून सुचलेली ही कल्पना. पण येवलेंचा हा प्रवास, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अमेझिंग म्हणतो, तसं आहे. सो नवनाथ येवले यांच्याशी बोलू. तुम्ही छान इंग्रजीत बोललात. येवले चहाच्या कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला स्वागतासाठी इंग्रजी मराठीमध्ये बोलणारी मुलगी आहे. तुझं नाव काय पूर्ण? वैष्णवीने मला जॉब ऑफर केला होता आता, बाय द वे. इट्स ओके. सो हे त्यांचे सगळे प्रोडक्ट येवलेंच्या आउटलेट्समध्ये तुम्ही जेव्हा जाता, मी कुठल्या कव्हरेजला असलो आणि थोडंसं थकलो की मग तिथे हा येवलेंचा चहा. आणि वैष्णवी प्लीज कम, आमच्याबरोबर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा त्यांचा कॉर्पोरेट ऑफिसमधला महाराजांचा स्टॅच्यू, जी महाराष्ट्राची प्रेरणा आहे. इथे हा मीटिंग हॉल एका चहावाल्याचं, म्हणजे कशा अर्थाने कॉर्पोरेट ऑफिसचं. ही हेड केबिन आहे, हेड केबिन 2 आहे. आणि हा सगळा असा छान कॉर्पोरेट 6,500 स्क्वेअर फीट आहे. आणि दाखवते महाराष्ट्राला, बघू तर द्या की येवलेंचा प्रवास कुठून कुठपर्यंत आला आहे. 2018 साली हा त्यांचा प्रवास सुरू झाला होता आणि तो प्रवास आता इथे आहे. वैष्णवी आहेच आपल्याबरोबर. नमस्कार. काय म्हणता? काय काम करता तुम्ही इथे? पुढे या प्लीज. नमस्कार. काय सध्या काम चाललंय? CSRचं, येवले फाउंडेशनचं. काय सांगतात तुम्ही? CSR देणे अच्छा, म्हणजे 2% नफा असला पाहिजे. डॉक्टर मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना तो कायद्याने बंधनकारक करण्यात आलेली गोष्ट आहे की ज्याच्यातनं. आणि हे काय, डायरेक्टर ऑपरेशन्स लीगल अँड CSR निलेश येवले, ह्या छान कॉर्पोरेट ऑफिसमध्ये येवलेंची टीम आणि ह्या येवलेंचे सर्वेसर्वा. आधी मुख्य मनुष्य दाखवा. आणि श्री नवनाथ येवले, नमस्कार. अहो, काय कमाल केली तुम्ही. तुमचं शिक्षण सांगा महाराष्ट्राला. माझं शिक्षण 10वी आहे. आणि येवलेंचा हा जो प्रवास आहे तो अर्थात फार अमेझिंग असा प्रवास आहे. हे सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले. नवनाथ येवले, येवले चहा उद्योजक, शिवालय प्रतिष्ठान वगैरे वगैरे. सो नवनाथजी, खूप खूप तुमचं अभिनंदन. आणि हा जो तुमचा प्रवास आहे, थँक्यू. फारच अमेझिंग आहे. 2018 सुरुवात झाली तेव्हा कधी असं वाटलं होतं
की इथपर्यंत आपण येऊ म्हणून? येस येस, नक्की विचार केला होता आम्ही, कारण 2017लाच आम्ही पूर्ण गोल फायनल केले होते की आपल्याला पुढं काय करायचं आहे. आमचं जवळजवळ 30 पुढच्या 2040 पर्यंतचं आमचं जे गोल आहे ते आमचं पूर्ण आहे. 2040? हा, तोपर्यंत कुठलं सरकार 2020चा प्लॅन करतं, पण काय 2040 पर्यंत करायचं ठरलं? 2040 पर्यंत आम्हाला येवलेच्या जवळजवळ 40,000 फ्रँचायझी करायची. 40,000? 40,000. जे आता 550 आहे. हो 11-12 राज्यात आहे. हो. आणि आता नॉर्थ इंडियात तुम्हाला जायचं. येस येस. 40,000 आउटलेट जेव्हा होतील, कारण मी जी द प्रिंट मध्ये स्टोरी वाचली त्यानुसार हे विदाऊट कमिशन चालणारं तुमचा हा व्यवसाय. येस. बरोबर. हो. सो 40,000 झाले तर काय होईल? तर तुमचं कॉर्पोरेट ऑफिस मध्ये बोलतच जाऊ आपण. हा, येस येस. काय म्हणता? नमस्ते. नमस्ते. बोलणं झालं होतं माझं. हा, 40,000 आउटलेट जेव्हा होतील हा. तेव्हा काय होईल बिझनेस पोटेन्शियल? त्यावेळेला आमचं जे उद्दिष्ट आहे मेन की लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, तर मेन त्याच्यावरती आमचं काम चालतं. तर त्याच्यामुळं जितकं जास्त आम्ही एक्सपान्शन करू तितक्या जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध होईल. किमान 40,000 लोकांना तर गृहीतच धरूया. हा, नाही 40 नाही, त्यापेक्षा जास्त. म्हणजे उद्योजक 40,000 घडतील, पण त्या पाठीमागे जे काम मिळतं एका आउटलेटमध्ये कमीत कमी 7 ते 8 वर्कर काम करतात. हा, त्या अनुषंगाने भरपूर लोकांना काम द्यायचं जे आमचं उद्दिष्ट आहे ते आमचं 3 लाख लोकांना तुम्हाला. पण तुम्हाला व्यवसायात काय अपॉर्च्युनिटी? म्हणजे 40,000 जेव्हा होतील आपण तुमच्या तिकडच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये. येस. इकडनं दोन्हीकडे जाता येतं. हो. चला असंच जाऊया मग आपण. तुम्ही असं पुढे चला कॅमेरामॅन. हा, तर 40,000 जेव्हा होईल तेव्हा आपल्या बिझनेसमध्ये किती मल्टिप्लिकेशन एक्सपेक्टेड आहे? बिझनेसमध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे जसं आता 9 फेब्रुवारीला आम्ही फूड मॉल लॉन्च करतोय हायवेला. बर. हां, त्याच्यानंतर जे येवलेचे जे बेकरी प्रोडक्ट आहेत, तर ते बेकरी प्रोडक्ट जे आहेत जे GT मार्केटमध्ये आम्ही एंटर करणार आहे येणाऱ्या 2 वर्षामध्ये. जे येवले आता फक्त चहाच विकते, पण 9 फेब्रुवारीला जे एक आमचं आउटलेट ओपन होते ज्याच्यामध्ये नाश्त्यापासून तर जेवणापर्यंत सगळेच प्रोडक्ट त्याच्यामध्ये मिळतात. तुम्ही आता हॉटेलिंग व्यवसायामध्ये पण हळूहळू एंट्री करताय? हा, ऑलरेडी आम्ही हॉटेल व्यवसायामध्ये आहेच. हो, पण जो तुमचा ब्रँड नोन आहे तो येवले चहासाठी. येस. तो आता तुम्ही तो हॉटेलचा जो किंवा फुटबॉलचा जो आहे त्याला पण अशीच ब्रँडिंग करणार? हो हो, त्याला पण अशीच ब्रँडिंग. सो श्री नवनाथ येवले यांचं हे कॉर्पोरेट ऑफिस. वा. आणि तुमचा व्हाईट हा ट्रेडमार्क आहे. हो. कशासाठी? एक पॉझिटिव्हनेस देतं, ते फ्रेश फील करतं. हो, म्हणजे शुभ्र पांढरा हा येस. एकदम मनाला प्रसन्न आणि करून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की चहा एक एनर्जी ड्रिंक आहे. हो. चहा माणसाला आळस कंटाळा थकवा आल्याच्या नंतर पितो, तर चहा प्यायला आल्याच्या नंतर त्याला असं फ्रेश फील झालं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही व्हाईट पण मग एवढा सगळा विचार सुरुवातीपासून केला होता? हो, कारण वेगवेगळे व्यवसाय केल्याच्या नंतर व्यवसायात फेल होण्याची ज्या वेळेला कारणं सापडली, तर त्याच्यामध्ये हे महत्वाची कारणं होती. कुठला? की ज्याच्यामध्ये व्यवसाय करत असताना 5 इंद्रिय जे असतात आपले, म्हणजे कोणताही कस्टमर आल्याच्या नंतर फर्स्ट तर डोळ्यांनी आपण पाहतो की दिसायला कसं दिसतंय, त्याच्यानंतर नाकाने स्मेल की वास उग्र येतोय का व्यवस्थित येतोय, त्याच्यानंतर आवाजाचा जो इफेक्ट होतो आपल्यावरती, त्याच्यानंतर पाहता क्षणी आपल्याला काय वाटतंय, आपल्या बॉडीमधनं आपल्याला काय एनर्जी येत आहेत बाहेर. वायपर येवले. पण काय तुझ्या मित्रमैत्रिणींना पण हेच दाखवणार का तू? यस, हम येवले ब्रांड में काम करते तो डेफिनेटली उसी को हाईलाइट करेंगे. क्या बात है, क्या बात है. यस. अच्छा. सो हाउ डू यू सी द प्रॉस्पेक्ट ऑफ येवले गोइंग टू बी कॉन्कर द बिजनेस इन मार्केट? ओके, सो येवले जो ब्रांड हमारा है, जो सर की थिंकिंग है, उनके थ्रू हम ये सीख रहे हैं, और ये भी हमारा जो सर का गोल है वो अचीव करने के लिए हम उनके लिए जी तोड़ मेहनत करेंगे आगे. और जो सर का 40 ईयर का भी जो गोल फिक्स है हमारा, वो गोल तक हमें पहुंचना है और वहां तक हमारे ब्रांड को हमें लेके जाना है. अच्छा, एक ट्रिकी सवाल पूछता हूँ, मुझे पता नहीं आप शेयर करना चाहोगे, आपका CTC क्या है? एज एन HR वो मैं आपको डिस्क्लोज नहीं कर सकती. मी मुद्दा म्हणून हा प्रश्न विचारला की येवलेनी ह्या 50 किती आहेत टीम आता कॉर्पोरेट मध्ये काम करणे किती? टोटल टीम 100ची आहे, तर 50. 100? हो. हा. बर. नमस्कार. नमस्कार. पण ह्या सगळ्या
हा एक तुम्ही सगळे एकदाच मला नमस्कार करा, कारण सगळे मला हेच करणार आहात. नमस्कार नमस्कार. हे पण कल्चर त्यांनी डेव्हलप केलंय. हे बघा, मला ना एक मनुष्य कुठल्याही म्हणजे मध्यंतरी पंतप्रधान हॉवर्ड आणि त्याच्याबद्दल थोडेसे त्यांनी काही कमेंट केले आणि तो मग फार चर्चेचा विषय झाला होता. बिझनेस स्कूलच आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बिझनेस स्कूल संदर्भातला जो विचार असतो तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठा, वाढतं अर्थकारण आणि भारतासारखा देश की जो तसा जिओ पॉलिटिकली पण आणि इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं पण फार सेंटर स्टेजला आलेला आहे. तर तो जरा विषय बाजूला ठेवू. पण मला नेहमी असं वाटतं की इथून सुरू झालेलं म्हणजे जमिनीपासून सुरू झालेलं जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान फार युनिक असतं. सो ही टीम आत्ता इथे काय करते? ही टीम ह्याच्यामध्ये मार्केटिंगची टीम आहे, ऑपरेशनची टीम आहे, लिगल टीम आहे, कॉल सेंटरची टीम आहे, HR ची टीम आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत ह्याच्यामध्ये. तर हे लोक बॅक सपोर्ट आहेत, म्हणजे फ्रंटला ज्या फ्रँचायझी काम करतात तर त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी इथून जशा की पुरवल्या. जसं मटेरियल असेल किंवा तिथं कस्टमरला एखादी चहाची टेस्ट जर व्यवस्थित नाही वाटली तर कॉल येतो, मग ते रिझॉल्व करणं असेल. त्याच्यानंतर त्यांना जे मटेरियल पाहिजे तर ते मटेरियलची ऑर्डर वगैरे देतात, तर मटेरियल पाठवणं असतील. त्याच्यानंतर बऱ्याचशा ज्या गोष्टी त्यांना लिगल सपोर्ट असेल किंवा लिगल इश्यू काय होतात? लिगल म्हणजे जे काही गव्हर्नमेंट कंप्लायन्स वगैरे असतील, जर कुणाचे काही कमी असतील किंवा काय असतील तर ते एक सपोर्ट आमच्याकडनं त्यांना दिला जातो. ही 24/7 आहे की शिफ्टमध्ये काम चालतं? नाही, रात्रीची तर गरज नसावी, जनरल शिफ्ट आहे. 9 to evening 6. राईट. अच्छा, एक गोष्ट आहे की एका सोसायटीमध्ये आता मी लडाखपासून कन्याकुमारी खूप फिरतो, प्रत्येक वेळेला चहाची टेस्ट वेगळी येते. बरोबर. येवलेलं हे कसं जमलं की त्यांच्या चहाची टेस्ट सगळीकडे एकच आहे? मुळामध्ये आमचा 1983 पासून व्यवसाय असल्यामुळं ते चहा बनवताना ज्या अडचणी येतात तर त्या आम्हाला माहिती होत्या. आणि आपण म्हणतो ना की चहाचा व्यवसाय म्हणजे नको वाटायचा त्यावेळेला. म्हटलं असं सोडून द्यावा चहाचा व्यवसाय आणि दुसरं काहीतरी करावं. पण आपण म्हणतो ना की तुमचं जे पॅशन आहे तेच तुम्हाला पुढे घेऊन जातं. पण ज्यावेळेला 2011 साली ज्यावेळेला आमचं कुटुंब एकत्र बसलं होतं ना, त्यावेळेला डिस्कशन हे झालं की 1983 ला आपण फक्त चहाच विकत होतो आणि श्री गणेश अमृततुल्य नावाने होतं. मग वेगवेगळे व्यवसाय केल्याच्या नंतर एक लक्षात आलं की अरे आपण चहाचा व्यवसाय करत होतो आणि चहा म्हणजे पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं पेय म्हणजे चहा, आणि ते आपलं पॅशन आहे आणि ते सोडून आपण वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ट्राय करतोय. तर ह्याच पॅशनला घेऊन आपण पुढे USP बघा, आपलं स्वतःचं जे आहे ते. ओके. मग त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही असा विचार केला होता की नाही आपल्याला हे नाही करायचं, पण नंतर असा विचार केला की जर समजा हे केलंच तर मग ह्याच्यामधल्या अडचणी कोणत्या आहेत. तर मेन होतं की शेप बदलला की टेस्ट बदलते. कारण आम्ही ज्यावेळेला हॉटेलमध्ये काम करायचो त्यावेळेला काकाच्या हातचा चहा पिला की कस्टमर छान म्हणायचे, माझ्या हातचा म्हणायचे की अरे एवढा चांगला लागत नाहीये. माझा ओळखीचा मित्र आला तर तो म्हणायचा तुझ्या हातचा चहा चांगला आहे, काकाच्या हातचा चांगला नाही. हे जे कन्फ्युजन जे होतं ह्याच्यामुळं काय व्हायचं की माणूस बदलला की टेस्ट बदलायची. पण आम्ही त्याच्यावरती मग एक रेसिपी डेव्हलप केली. काय रेसिपी आहे ती? रेसिपी सिक्रेट आहे. ठीक आहे. बरं, हां ठीक आहे. पण एक रेसिपी डेव्हलप. रेसिपी डेव्हलप केली आणि त्या रेसिपीनुसार आमचे सगळे आउटलेट जे आहेत ते चालतात. बरं. ज्याच्यामध्ये मग दुधाचं प्रमाण असेल, मसाल्याचं प्रमाण असेल, पावडरचं प्रमाण एवढं तरी सांगा की एक पातेलभर चहा म्हणजे आपण क्वांटिटी कशी ठरवलेली? क्वांटिटी म्हणजे एक 2 लिटर चहा आणि 4 लिटर चहाचं प्रमाण जे आहे 2 लिटरचं आपण गणित मांडू. 2 लिटरचं मांडू. 2 लिटर चहा असतो. मग ते 2 लिटर पाणी घेतलं. सॉरी 2 लिटर दूध घेतलं. ओके. आम्ही ज्यावेळेला दूध गरम करतो त्याच वेळेला त्याच्यामध्ये पाणी टाकतो. त्यामुळे चहा बनवताना डायरेक्ट दूध घेतो आम्ही. तर 2 लिटर दूध घेतलं. दुधानंतर मग त्याच्यामध्ये पावडर आणि मग मसाला टाकला जातो. त्याला एक ठराविक टायमिंग दिलेलं आहे. किती टायमिंग? एक 7 मिनिटाचा टायमिंग आहे. 7 मिनिटं तो उकळून मग चहा रेडी होतो आणि मग सर्व केला जातो. अच्छा, अजून एक युनिक वाटलं मला. 10 रुपयामध्ये चहा देणं ही फार म्हणजे आता कुणी साध्या चहाच्या टपरीवरती पण 15 आणि 20 रुपयाला चहा नाही. बघ तुम्ही मॉल आणि त्याच्यातलं तर विचार, हे कसं शक्य आहे? शक्य सगळी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टी शक्य असतात. म्हणजे ज्या वेळेला आपण एखादं काम बल्कमध्ये करतो त्यावेळेला नक्कीच ते परवडणार असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय राहते की ज्या वेळेला तुम्हाला लोकांना देण्याची दानत आहे, म्हणजे चांगलंच खाऊ घालायचं आहे आणि ते पण कमी प्राइस मध्येच मिळालं पाहिजे. ही झाली फिलॉन्थ्रॉपी. बिझनेस म्हणून पाहिलं तरी येतात त्याच्यामध्ये चॅलेंजेस, पण बल्कमध्ये मटेरियल परचेस केल्यावरती ते थोडंसं कमी होतं, असं होतं. आणि हे किती वर्ष तुम्ही सस्टेन कराल असं वाटतं 10 रुपये?
हे आता माहीत नाही, पण आम्ही तर ठरवलेलं आहे की जसं पार्लेचं बिस्किटचं पॅकेट आज सुद्धा आपल्याला 5 रुपयालाच मिळतं, बरोबर. तसा चहा आपला सुद्धा 10 रुपयालाच मिळाला पाहिजे. मग भले मग आपल्याला क्वालिटी तीच ठेवून उद्या जाऊन क्वांटिटी कमी करायला लागली तरी चालेल. ओके. हां, म्हणजे असं आम्ही. आणि मग बाकीचे प्रोडक्ट जे तुमचे आहेत म्हणजे चहाच्या त्या स्टॉलवरती मिळतात, हां हां, तर ते त्यांच्या काय किमती आहेत आणि काय काय प्रोडक्ट आहेत ते सगळे? त्याच्यामध्ये क्रीम रोल आहे जो 10 रुपयाला मिळतो, स्पॉन्जी केक आहे जो 20 रुपयाला मिळतो, क्रंची ओट कुकीज आहेत तेही 20 रुपयाला मिळतात, बन मस्का आहे आमचा तो 25 रुपयाला मिळतो. असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग नाही का होत की आता आपल्याकडे कॉफी आणि कॉफीचे खूप आउटलेट्स आहेत, तो जो एक एलिट क्लास आहे तो तुमच्याकडनं मिस होतो का मग या व्यवसायाचा? हा, तो मिस होतो ना. पण शेवटी ज्या वेळेला आम्ही येवल्याची सुरुवात केली त्यावेळेला आम्ही फक्त एकच चहा विकायचो, त्यावेळेला तर बाकी प्रोडक्टही नव्हते आणि कॉफी आम्हाला त्यावेळेला विकायची सुद्धा नव्हती. पण नंतर कस्टमरचं जसं जशी डिमांड आली की नाही आम्हाला कॉफी पाहिजे, मग कोरोना नंतर हे बाकीचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये ॲड झाले. तो कस्टमर 100% मिस होतो. पण चहा पिणाऱ्यांची क्वांटिटी जास्त आहे भारत देशामध्ये आणि कॉफी पिणाऱ्यांची कमी. हां, तर मग त्यांच्यासाठी आम्ही कॉफी डेव्हलप केलेलीच आहे. येस. इथे अच्छा. पण आता एक प्रश्न आपल्या प्रेक्षकांना असा पडेल की कॉर्पोरेट ऑफिस कशासाठी, येवलेंना का गरज पडली एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट? कसं असतं, काला हे तस्मय नम, काळानुसार आपल्याला बदलावं पण लागतं. तीच गोष्ट एक आपण म्हणतो ना की आपल्याला पूर्ण जगामध्ये जाऊन आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे तर व्यवसायाचं तर प्रेझेंटेशन खूप छान आहे, पण ज्या वेळेला ऑफिसला कोणी कस्टमर वगैरे येतं तर त्यांना ज्या वेळेला ऑफिस पाहतो तर त्यावेळेला थोडंसं वेगळं फील होतं. तसे इनपुट्स म्हणजे तुम्हाला फीडबॅक आले? हां, तसे फीडबॅक आले. मग त्याच्यानंतर सगळे टीम आणि बाकीचे जे कलिग आहेत आमचे सगळ्यांनी विचार केला की नाही आपल्याला आता एक स्वतःचं कॉर्पोरेट ऑफिस असायला पाहिजे, म्हणून आम्ही विचार केला आणि एक रिसेंटली 1 महिना झाला आम्ही इकडे शिफ्ट झालो. राईट. मग याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुमच्या या कॉर्पोरेट ऑफिसची? या कॉर्पोरेट ऑफिसची एक 5.5 कोटी आम्हाला लागलेली. राईट. आणि आत्ता आपली उलाढाल येवलेंची किती आहे? आत्ता येवलेंची उलाढाल 50 कोटी आहे. वा. असा जर मराठी मनुष्य पुढे जात राहिला ना तर मला फार बरं वाटतं. बाय द वे तुम्ही एचआरचं काम बघता. येस सर. आता तुम्ही हे इंजेक्ट कसं केलं, काय कल्चर आहे येवलेमधलं? कल्चर जे आहे ना सर, इथे युनिटी आहे, राईट, टीमवर्क आहे. कारण इथे सरांचं आता कुटुंब जर सरांचं पाहिलं तर एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे सर तेच ऑफिसमध्ये रुजवतात. ओके. की इथं सुद्धा टीमवर्क पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. इथं कुठल्याच एम्प्लॉईला असं आपण कधीच जा तू निघून ऑर्गनायझेशन असं म्हणत नाही. ओके. जोपर्यंत एम्प्लॉई जेव्हा स्वतःहून येतो इथे की मला रिझाईन करायचं, मला जायचंय, आपण 10 वेळा समजावून सांगतो. ॲव्हरेज एज किती आहे आपल्या आता टीमचं? टीमचा ॲव्हरेज एज आता सध्या 35 पर्यंत आहे. राईट. आणि आपण फ्रेशर्सला काय सीटीसी ऑफर करतो आणि जे एक्सपिरियन्स्ड आहेत हाऊ मच दे आर फ्रेशरला गेटिंग? जे मार्केटमध्ये स्टँडर्ड आहे आता सेम त्याप्रमाणे आपण कुठेच कमी जास्त करत नाही. ॲज पर द मार्केट आपण सगळे सीटीसी वगैरे ऑफर करतो, Great. इच अँड एव्हरी पोझिशन. आणि जो हायेस्ट पोझिशनवाला आहे त्याचा सीटीसी काय? हायेस्ट पोझिशनवाले म्हणजे ॲज पर एक्सपिरियन्स, ॲज पर देअर एक्सपिरियन्स. आता सपोज जर एखादा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर त्याला मार्केटमध्ये 7-8 लाख मिळत असेल तर मार्केटमध्ये आता जे ॲव्हरेज चाललेलं आहे 20%, तर त्यानुसारच आपण देतो. राईट. आता आपल्याकडे ना टाटा आणि ह्या सगळ्या लोकांच्या खूप कहाण्या आपण ऐकतो. हां हां, त्यांची फिलॉन्थ्रॉफी पण आहे, पण एक वर्क कल्चर मेंटेन केलेलं. बरोबर आहे. सो येवलेत वर्क कल्चर तुम्ही काय युनिकनेस आहे की जो? युनिकनेस हाच आहे. सगळेजण आता तुम्ही पण पाहिलं असेल आल्यानंतर नमस्कार नमस्कार करतात. म्हणजे इथं तुम्ही एक पाहुणे आलेला आहात आणि त्यांना तो पाहुणचार तो आदर दिला पाहिजे, हे सगळ्यांमध्ये इनकल्केट केलेलं आहे ते वर्क कल्चर. तो भारताचा नकाशा बघा हां, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, आसाम, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि गोवा एवढ्या राज्यामध्ये अजून तिथे स्टेट आहेत. आहेत. आणखी कुठले राहिले आता आणखी? अच्छा, अजून. ग्रेट. सो शेवटचे एक 2-3 प्रश्न मी त्यांना विचारेन आणि आपण इथे थांबूया. एक तर त्या म्हणाल्या तसं आणि मी वाचलं की तुम्ही 3-4 अजूनही एकत्रित, तुमच्या कुटुंबात सदस्य किती आहेत आणि तुम्ही म्हणजे सगळ्यांनी काही जबाबदारी वाटून घेतली की? हो, आमच्या कुटुंबामध्ये टोटल 23 जण आहेत. 23? हो. चला. त्याच्यामध्ये 5 भाऊ आहेत आम्ही, तर 5 जण आम्ही हे सगळं जे आहे ते सांभाळतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाने एक डिपार्टमेंट वाटून घेतलेलं आहे. एक भाऊ जो आहे तो सेल्स आणि मार्केटिंगचं डिपार्टमेंट पाहतो, एक भाऊ आहे तो अकाउंट आणि फायनान्सचं पाहतो, एक जण आहे तो ऑपरेशन त्याच्यानंतर CSR ॲक्टिव्हिटीज आणि लिगल पाहतो, एक भाऊ आहे तो R&D
त्याच्यानंतर परचेस लॉजिस्टिक जे काय आहे ते पाहतो आणि एक भाऊ आहे तो मॅन्युफॅक्चरिंगचं जे काय आहे ते पाहतो आणि मॅडम जे आहे ते HR ॲडमिन आणि IT पाहतात. राईट. पण मग तुम्हाला इथे इन हाऊस किती एम्प्लॉई आहेत आणि बाहेर किती आहेत जे बाकी इन हाऊस इथं 50 जणांची टीम आहे आणि बाहेर जिथं प्रोडक्शन वगैरे जे होतं तिथेही 50 जणांची टीम आहे. आणि तुमचे फ्युचर एक्सपान्शन 40,000 आउटलेट सोडून आणखी काय फ्युचर एक्सपान्शन? 40,000 आउटलेट सोडून जे आता मी सांगितलं नवीन एक फूड मॉलचं जे मॉडेल येते आमचं ते एक आहे. GT मार्केटमध्ये आम्हाला एंटर करायचं आहे. GT मार्केट जनरल ट्रेड मार्केट, ओके. ज्याच्यामध्ये जे बेकरीचे जे प्रोडक्ट आहेत ते आम्हाला घेऊन जायचे आणि जे व्यवसाय डोक्यामध्ये आहेत इन फ्युचरमध्ये की जे आपण अगोदर केलेले आहेत पण त्याच्यामध्ये आपल्याला आपण पासही झालो नापासही झालो पण जो अनुभव आहे त्याच्यातला, तर जर आपलं मेन उद्दिष्ट जे आहे की लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं तर असे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत नवीन ओपन करायच्यात आणि त्या थ्रू पुढे जायचं. आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारतो. मराठी मनुष्य व्यवसायात यशस्वी होत नाही असं म्हणतात, हे बरोबर आहे का? आणि तो होत असेल तर का होतो आणि होत नाही तर का होत नाही? हे एकदम चुकीचं आहे. मराठी व्यावसायिकांनी एकदा का ठरवलं ना, मराठी माणूस असतो एकदा ठरवलं की पवारांसारखं बोलायला एकदा का ठरवलं म्हणजे एकदा ठरवलं ना की नाही मला हे जिंकायचं आहे आणि हे करायचं तर 100% तो करतो. फक्त झालंय काय की पूर्वीपासून आपली सर्वांची उपजीविका ही शेतीवरती होती आणि आपल्या आईवडिलांनी शेतामध्ये कष्ट केले. त्याच्यानंतर आईवडिलांना एवढंच कळलं की आपल्या मुलांनी मोठं व्हावं आणि चांगलं शिकावं आणि चांगला साहेब बनावं. पण जे व्यावसायिक जे कल्चर आहे म्हणजे लहानपणापासून ते दिलं नाहीत, पण जे आत्ताची जी पिढी आहे जे आमच्यासारखी आहे आणि इथून पुढं पण यंग जनरेशन जे येते तर बऱ्यापैकी हे सगळेजण व्यवसायामध्ये येत आहेत. तर त्यांना पाहून नोकऱ्या कुठं आहेत? नोकऱ्या नाही आहेत आणि मुलं प्रयत्न करतात. येस. आणि मला सांगायला आवडेल की ज्या वेळेला येवलेच्या आधी फ्रँचायझी मॉडेल होतं पण येवले ज्या वेळेला आलं त्याच्यानंतर जवळजवळ 1000-2000 नवीन फ्रँचायझी मॉडेल मार्केटमध्ये आले. कोरोना काळात तर खूप. येस येस. मग त्याच्यामध्ये कपड्याचे असेल, मिसळचे असेल, वडापावचे असेल, इडलीचे असेल, डोसा असेल, जेवढ्या पण फ्रँचायझी लोकांना काढता येतील त्या पद्धतीने काढल्या. मग त्यांना एकच गोष्ट कळली की अरे नोकरीपेक्षा आपण आपला स्वतःचा जर व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये पण आपण 100% नक्कीच ग्रोथ करू शकतो. मग भरपूर जणांनी व्यवसायाचं तुमचं असं म्हणणं आहे की मराठी मनुष्य व्यवसाय करू शकतो? 100% करू शकतो. एक अडचण जी आहे की बऱ्याच वेळेला मी अनेक जणांशी बोलतो तेव्हा लक्षात येतं की वर्किंग कॅपिटलमध्ये लोक कमी पडतात. खूप तामझाम करतात, खूप व्यवस्थित करतात, बिझनेस स्टार्ट पण करतात. बऱ्याच वेळेला तर हे पण निश्चित नसतं की समजा हॉटेलिंग व्यवसाय की मला मी केलंय खूप छान हॉटेल वगैरे उभारलाय, मला काय चिकन करायचंय, बिर्याणी करायचंय का व्हेज करायचं हे पण मी नंतर ठरवलं डिझाईन वगैरे. वर्किंग कॅपिटलमध्ये बरेच लोक गळतात. बिलकुल असं काही नाहीये. व्यवसाय करायला पैशाची गरज लागत नाही तर चांगल्या आयडियाची गरज लागते. वा, हे ओलींचे बोल तुम्ही तर लिहून ठेवा कुठेतरी. तर म्हणजे जे वेगवेगळे जे आम्ही अगोदर व्यवसाय केले म्हणजे लिटरली सांगतो प्रत्येक व्यवसाय आम्ही पैसे टाकून केला. पण अमृततुल्यचा हा जो व्यवसाय आहे आम्ही ह्याच्यामध्ये आम्ही खूप कमी भांडवलावरती चालू केला. एका टपरी सुरुवातीचं जे आमचं भांडवल होतं हे साधारणतः 8 ते 10 हजार रुपये असेल. त्या 8-10 हजार रुपयावर टपरीवर म्हणजे टपरी पण आम्ही ज्या वेळेला घेतली ना त्यावेळेला मित्राची भाड्याने टपरी घेतली. मग त्या टपरीवरून चालू झालेला पैशाची गरज नाही, कल्पना चांगली हवी, एक आयडिया चांगली पाहिजे. तुमच्याकडे चांगली आयडिया असेल, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला तुम्ही सांगू शकता, त्याला पार्टनर घेऊन तुम्ही करू शकता. फक्त तुमच्याकडे कल्पना चांगली पाहिजे, तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की तुमचं पॅशन कशामध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की गॅप ॲनालिसिस करता आलं पाहिजे की मार्केटची नीड काय, गरज काय. एखादं प्रोडक्ट म्हणून सांगा बरं. म्हणजे जसं आम्ही चहामध्ये ओळखलं की मार्केटमध्ये चहा तर मिळायचा, मग त्याच्यामध्ये घरचा चहा वेगळा, बाहेरचा चहा वेगळा, म्हणजे आपण ऑफिसमध्ये पिला तर तो वेगळा चहा, अशी वेगवेगळी टेस्ट होती. मार्केटची गरज ओळखली. मग त्याच्यामध्ये गॅप हा होता की चहा पिताना वेगवेगळी टेस्ट. अरे पण चहाला एक पर्टिक्युलर टेस्ट नाहीये. चहा आपण सगळेजण एनर्जी ड्रिंक म्हणून पितो, मग हा गॅप पुढं होतोय. तर एक सारखी टेस्ट की हा मी आता हा चहा पिला तर मला परत या चहाची तलब झाली तर मला तोच मिळाला पाहिजे. पण मी जरी एकदा सकाळी चहा बनवलेला असेल आणि मी परत दुपारी बनवला तरी त्याच्यामध्ये फरक आहे, सेम टेस्ट मिळत नाही. मग तो गॅप आम्ही ओळखला. त्याच्यानंतर जे पाहिलं की मार्केटमध्ये जे शॉप होते की कळकटलेले मळकटलेले चहाचे दुकान होते आणि तिथं उभे राहून लोक चहा प्यायचे. नालीच्या कडेला. हो. मग आम्ही विचार केला
इशारा द्याला की नाही, ह्याला आपण काहीतरी एक चांगलं एकदम पॉश दुकान करून तिथं लोकांना चहा प्यायला देऊ शकतो. आणि ते आम्ही केलं, तो गॅप ओळखून आम्ही ते केलं. अच्छा, पण त्याच्या आधी तुमचे 35 व्यवसाय फेल गेलेले आहेत. 32 व्यवसाय जे आहेत ते टोटली फेल गेलेले आहेत. पण एक गोष्ट लक्षात आलं, करत राहिलो शेवटी हा. पण ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, आमचं कुटुंब आमच्या पाठीमागं उभं राहिलं म्हणून मी करू शकलो. एवढं सोपं नाही आहे. आपण इझिली बोलतोय की 32 व्यवसायामध्ये फेल झालो. एक व्यवसाय फेल झालं तर आई वडील म्हणतात तू घरामध्ये बस, तुला काय पाहिजे असेल तर आणून देतो. पण त्याच जोमाने संपूर्ण कुटुंब जे आमच्या पाठीमागं उभं राहिलो. आणि त्याच्यानंतर सर्व कुठले कुठले व्यवसाय होते त्याच्यामध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता, मार्केटिंगचा व्यवसाय होता, म्हणजे डोर टू डोर जाऊन डिटर्जंट पावडर विकायचो. मल्टी लेवल मार्केटिंग, जसे MLMच्या ज्या मार्केटिंग आहेत त्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मोबाईल शॉपीचं दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, रिअल इस्टेटचा व्यवसाय, कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय, असे अनेक व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये. मोबाईल विकणं असेल, रिपेरिंग करणं असेल, असे वेगवेगळे. मॅकडोनल्ड आणि नरेंद्र मोदी यांच्याकडनं काय प्रेरणा घेतली तुम्ही? नरेंद्र मोदींचं जे मार्केटिंगचं जे कॅम्पेन काय मला त्यांचं नरेंद्र मोदींचा काही प्रचार विचार करायचा नाही, त्यांनी तसं प्रेरणा घेतली म्हणून मी हा प्रश्न विचारला. प्रेरणा म्हणजे मी ती मार्केटिंगची त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली. पंतप्रधानाकडनं मार्केटिंगची वा वा, बघा विरोधी पक्षाने पण ते घ्यायला पाहिजे. काय 2014ला जे त्यांचं मार्केटिंग कॅम्पेनिंग होतं, की ज्या कॅम्पेनिंग मध्ये त्यांनी 3 स्टेपमध्ये मार्केटिंग त्यांची होती, की ज्याच्यामध्ये त्यांनी पहिला अनहॅपीनेस दाखवला, मग होप्स दाखवले, आणि मग कोणतरी येते असं दाखवलं. मग त्या कॅम्पेनिंगला धरूनच थोडं मार्केटिंगची स्ट्रॅटेजी यूज केली. कशी तुम्ही अडॅप्ट केली ती? त्याच्यामध्ये पाहिलं ना की आता सुरुवातीला लोकांचा जो पेन होता की मळकटलेल्या ठिकाणी, म्हणजे त्याला आम्ही आता बास हे कॅम्पेनिंगचं नाव दिलं होतं. आता बास म्हणजे घाणेरड्या ठिकाणी उभं राहून चहा पिणं आता बास, गढूळ पाणी पैशाच्या नावाखाली पिणं आता बास. अरे वा. हा, असं जे आता बास म्हणजे ते दाखवलं. त्याच्यानंतर होप की कोणतरी येतंय आता, सगळं स्वच्छ चहा झालं. ओके. आणि मॅकडोनल्डकडनं काय घेतलं? मॅकडॉनल्ड्सकडनं आम्ही हे घेतलं की मॅकडॉनल्ड्सला लहानपणापासून पाहायचं होतं. त्याच्या समोर एक पुतळा असायचा रोनाल्डोचा, तो सेल्फी पॉइंट होता. मग ह्या सेल्फी पॉइंटला तो एक संकल्पना होती की ज्या वेळेला आपण पण आपला, ज्या वेळेला स्वतः आपण एक ब्रँड ज्यावेळेला आपण एस्टॅब्लिश करू, त्यावेळेला आपला सुद्धा एक असा काहीतरी सेल्फी पॉइंट असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आपलेही मॅस्कॉटचे आपल्याकडे येणाऱ्या कस्टमरनी फोटो काढले पाहिजेत. आणि मॅकडॉनल्ड जसं त्यांनी एक्सपान्शन केलं, कारण ह्याच्यामध्ये एक गोष्ट होती की जी मल्टी लेवल मार्केटिंग केली होती ॲमवे सारखी, तर त्याच्यामधून मी हे गोष्ट शिकलो होतं की नेटवर्किंग स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्यांचं जे नेटवर्किंगचं जाळ आहे मॅकडॉनल्डचं, की वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी जे पसरवलेलं आहे, आणि मग त्याच्या थ्रू मिळणारा जो रॉयल्टी इन्कम आहे, जो ज्याच्यामुळं आपण एक चांगला बिझनेस उभा करू शकतो. मग ती एक संकल्पना होती की आपणही असं नेटवर्किंगचं एक जाळं पसरायचं आणि असाच बिझनेस उभा करायचा. अच्छा, एक आता महत्वाची गोष्ट, बरेच जण असं म्हणतात की व्यवसाय करायचा म्हणजे काहीतरी काळबिरच करायला लागतं, फसवणूक करायला लागते, आणि जे नफ्याची गणितं सांगितली जातात ती चुकीची आहे. पण तुमच्याकडे एंट्रीला मी बघितलं की सचोटीबद्दल तुम्ही फार बोललात. हे खरं आहे का की उगी आपलं बोलायच्या गोष्टी असतात सगळ्या? नाही, म्हणजे कशाबद्दल मला सचोटीपणा, प्रामाणिकपणा ह्याच्याबद्दल तुम्ही? नाही, 100% व्यावसायिक हा प्रामाणिकपणाने होऊ शकतो. अप्रामाणिकपणाने व्यवसाय म्हणजे आपण म्हणतो ना की असा अप्रामाणिकपणा करून व्यवसाय करावाच लागतो, असं बिलकुल नाहीये. प्रामाणिकपणानेही व्यवसाय होतो. शेवटी हे बघा, आपली देण्याची दानता असेल, देण्याची वृत्ती असेल, तर आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट आणि चांगल्या लोकांना देऊ शकतो. मग त्याच्यामध्ये एकच थॉट आहे की तुम्हाला किती पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. ज्यावेळेला आपण हे ठरवलेलं असतं, मग त्याच्यामध्ये तुम्ही असं ठरवलं की नाही मला खूप जास्तच प्रॉफिट पाहिजे, तर तुम्ही ह्या नाही गोष्टी करू शकत. मग मला किती पाहिजे हे ठरवलं की आपोआप सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित. मग आता तुमची काय वेबसाईट वगैरे सगळंच तयार आहे? हो, सगळं वेबसाईट वगैरे सगळं तयार आहे. चला, मी यासाठी त्यांना सांगितलं, ते विचारलं की कारण आता तुम्हाला संपर्क करायचाच आहे येवले यांच्याशी, तर संपर्क साधण्याची माध्यमं पण त्यांनी सांगितली. आणि त्यांच्या बोलण्याचं सार मी काही तुम्हाला सांगावं अशी गरजच नाही, अत्यंत साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी आपल्याला त्यांच्या व्यवसायाचं सार सांगितलं. मला खूप आनंद वाटला की येवलेंचा टर्नओव्हर 50 कोटीला पोहोचला आहे. 6,500 स्क्वेअर फीटचं एक मोठं कॉर्पोरेट ऑफिस त्यांनी केलं आहे.
त्यांना पूर्ण देश जसा आपल्या मराठा साम्राज्यानं कॉन्कर केलेला होता अटकेपासून कटकपर्यंत, तिथपर्यंत त्यांना जायचं व्यवसाय अशा अर्थाने पॉझिटिव्हली. आणि त्यांचा हा प्रवास असाच वाढत राहो. Thank you, आमच्या sir. तुम्हाला पूर्ण शुभेच्छा आहेत. टीम येवले थँक्यू. नमस्कार. काय ब्रीद वाक्य तुमचं? पुन्हा एकदा थांबूया आपण इथे. दिस इज कॉल्ड टीम वर्क. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.